सरपंच तार आली तार. आपल्या गावात नवीन एक मास्तर येणार आहे. मग ही कोण तुझी आई आहे का? हा ही माझी आई. अरे जा मास्तर बाई 1000 तारेच्या अगोदर तुम्ही 1000 बघा. ह्याच्यामुळे आमचं पोस्ट खातं बदनाम होतंय. खरं म्हणजे तुम्ही 2 दिवस लेट यायला पाहिजे होतं. म्हणजे काय आमची इज्जत वाढली असती आणि तुमची सोय झाली असती. म्हणजे काय सोय म्हणजे तुमची व्यवस्था झाली असती. म्हणजे आमची धावपळ झाली नसती. पास झालं तुझं पुराण. मास्तर बाई खोली दाखव. ही चावी घे. ही चावी तुमच्या खोलीची. चला खोलीत. तुम्ही माझ्या मागे या. ए म्हातारे पाणी हो पाणी म्हातारी म्हणजे लय चिकन बाजूला. त्याला बाहेर धक्का नाही लावायचा कोणी. बाजूला वा. हे बाई या 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 बाई तुम्ही माझ्या मागे या. हे बाजूला बाजूला. थुकल्यावर आपोआप आपल्या मला तर थुकलंय ना. मग कसलं कुलूप असताना मी या म्हणजे हा थुकल्या पहिला मोठा होतो ना. थुकल्यामुळे सगळं उघडतं ना. दरवाजा घड बसला. ते काय बरेच दिवस कोणी दरवाजा उघडला नाही ना त्यामुळे असं होतंय. दरवाजा खेळता पाहिजे. रोज उघडणारा पाहिजे म्हणजे तो दरवाजा आपोआप उघडतो. हा कोणी उघडला नाही ना. अरे पोस्टमन बाई तुला जोर लावल ते मिळून बाईला जोर लावतो. बाईच्या अंगाला हात लावला नाही कुणी. बा कशी आहे ते. तुम्ही असं करा बाई पुढे या पुढे. तुम्ही धक्का मारा दरवाजाला. मी तुम्हाला धक्का मारतो आणि तुम्ही मला धक्का मारा. ए पोस्ट्या अरे असल्या घाणीत हात घालत नाही मी. हे बघा होपलेस हलकट माणसं. तुम्हाला धक्का मारण्याकरता इथं उभी राहिली होती. थिरडी झाली बदमाश. तुम्ही घेऊ नका. मी आहे ना तुमच्या बरोबर. तुम्ही सरकारी मी सरकारी. काय होईल ते आपल्या दोघं झंगट होईल ना. झंगट नाही झंगट म्हणजे हे हो परिणाम. चला तुम्ही धक्का मारा. मी तुम्हाला धक्का मारतो. मारा मारा मार तुम्ही मारा. अहो त्रास होईल ना तुम्हाला. त्रास होऊ द्या हो. मला सहन करण्याची ताकद आहे तेवढी. मला सरकारी पडतो ना मी. मारा धक्का मारा. मारू वर धरू काय. मारा मारा मारू तुम्ही मारा मारा. आई ग आई आग होती भाभी आग होती. अभी जख्म है तो आग होएगी ना. राम 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 राम. कितनी जख्म हो गई. गुड़गे फूटे नडगे फूटे. वो सरपंच का सत्यानाश होएगा है ना. कल उसको देवच घालती हूँ. हाँ नाही मी देव घालून काय उपयोग आहे. खरं म्हणजे ज्यांनी पत्र टाकले ना पाण्यात त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. भाई साहब आपको किसका संशय है. खत पानी में किसने डाले होंगे. आता पाण्यामध्ये खत कशाला कोण घालील. खत नेहमी शेतामध्ये घालतात मातीत घालतात. पाण्यात कशाला खत टाकील कोण. वहीच बोलती हूँ मैं. पत्र पानी में किसने डाले होंगे. पत्र ना पत्र मला वाटतं भाभी ह्याच्या मागे आंतरराष्ट्रीय टोळीचा हात असावा. पण देव त्याला सोडणार नाही. त्याला शिक्षा करणार. हो देव काय को अरे मैंने पकड़ा उसको. एकदम रेड हैंड सब सबूत के साथ. शाबाश त्याला पकडला. मला वाटलंच भाभी ह्याच्याशिवाय दुसरा कोण पकडणार नाही. कारण चोराला पकडायचं म्हणजे चोरच पाहून पाहिजे. धर्म क्या बोलते रे. पण मला सांग चांगला मारला का धरून. मारला का. अरे मारली का पूछो. वो चोर नहीं मग चोरनी है चोरनी. सरपंच की बेटी. हाय अल्लाह. मैंने ऐसी खाम को कचकचून बांधी. बोंबलने लगी. मैंने बोला चुप. अब क्यों औरती है. करते टाइम गुदगुल्या हो गया. अब ओरडने से क्या फायदा. तरी म्हणलं पोस्टमन लोकांची सगळी बोटं वाकडी का. ही अशी ठोकून एखादा अक्षर मी नक्षत्रासारखं असतं. अगदी नक्षत्रासारखं अक्षर. बिन कौलाचा वाडा मारुती वागळे यांच्या बाजूला विठ्ठल गायकवाड यांच्या घराच्या पुढं पानपट्टीच्या दुकानात खाली नेऊन देणे. अरे पण कुणाला देणे. आपल्याला काय करायचंय दुकानाच्या खाली टाकणे म्हणजे बाद झालं.
हे विष्णू सखाराम गाम 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 असं कसं नाव असेल? आणि असलं तरी कोण घेणार कोण? त्याला मराठी माणसाची नाव म्हणजे विचित्र असतात. घेतलं तरी चावटपणा, नाही घेतलं तरी चावटपणा. विष्णू सखाराम हा मानले असल, मानले ना गाणं आहे मा मा याला याला म्हणते टेकडीवाले बाबा हे पार्सल आणि ही उदी भरायची. पोर कुठे गेलं? गोट्या, हे गोट्या, अरे पोर कुठे गेलं? हे गोट्या, इथं बी नाही गेलं कुठं? ए गोट्या, भाभी भाभी क्या है भाई साहब? पोराला पाहिलं का? ये धर्मा क्या हो गया? अरे पोर आता खेळत होत. छोकरा हा गोटे तुम्हारा? हा. उसको तो देखा भी नहीं मैं. अरे कमाल आहे, आपल्या इथे खेळत होतं. अजून त्याला चालता येत नाही, रस्त्यावर तर नाही गेला. भाई साहब तुम डरो मत, बच्चे को अंजी अपने घर ले गई है. हाँ. हा. अरे बापरे, अंजी घेऊन गेली काय? मी उगाच घाबरलो. मला वाटलं कोण घेऊन गेला? अंजू. अंजी त्या भवानीला पोरलं काय कळतंय? अरे भाभी उसको पोर कड़ेवर को भी लेने को नहीं आता है. वो धाप दिशी नीचे पाड़ेगी. काय को उसके पास पोर को दिया, अभी उसके घर जाते हैं मैं लाने को वापस. उसको क्या संभालेगी वो पोरो? वो अच्छा संभालेगी, तुम डरो मत भाई जी. क्या अच्छा संभालेगी? सुबह से पोराने कुछ दूध भी नहीं पेलं. हे बा बाटली माझ्याकडे आहे. आता ती कसं दूध पाजणार? भाई साहब हाँ. उसको सब मालूम है. मालूम असून चालत नाही. डॉक्टरने सांगितलंय की पोराला अंगावर पाजायचं नाही. मग आणखी अंगावर पाजलं तिना तर पंचायत होईल का नाही? ये धर्मा, हाँ. अरे वो अंगावर का दूध नहीं पाजेगी. कसं? उसकी शादी किधर हुई है? अरे लग्नाचा अंगावर तुझा काही संबंध आहे का? हा? माझं लगीन झालंय का? नहीं. नाही ना. नाही. तरी पण मी पाजतो का नाही? अंगावर? हा पाजतो का नाही? पण कसं? कैसा? अंगावर बाटली घेऊन मी दूध पाजतो. आता ती कशी बाटणार? तुझ्याकडे बाटली कुठे आहे? हा. बाटली माझ्याकडे आहे. हा. मग बिन बाटलीचं दूध तिने अंगावर जर पाजलं तर पोर आजारी नाही का पडणार? तुम्हाला सांगितलं कोणी हा उद्योग तिच्याजवळ पोर द्यायचा? आता तिच्या घरी जातो आणि पोर लागली खेळायला. तुला एवढी खेळण्याची हौस आहे तर मोठ्या माणसाला घेऊन खेळ ना. मोठ्या माणसाला हो. असं 2 पायर मोठ्या माणसाला घेऊन खेळता येतं का? काय हो तुम्ही मला 2 पायर मोठ्या बाईला उचलून दावाच बरं. त्यात काय मोठं आहे? खाली आडवं पडायचं, पायावर पाय उभी करायची आणि वर उचलायची. कुकूच कुकू. त्यात काय मोठं आहे? असं हा. मग मलाच दावा उचलून. चला पडा खाली. लगेच खाली पडा. लगेच उचलून दाखवा. मला दाखवा ना. बोलल्याबरोबर प्रत्येक गोष्ट करावीच लागते का? खेळूया का? आता राहू दे, सकाळपासून पोर उपाशी आहे, त्याला दूध पाजायचंय. आता हा. हे उपाशी आहे. मग मग रडलं कसं नाही? रडलं नाही अजिबात रडलं नाही. म्हणजे बिलकुल रडलं नाही? बिलकुल नाही. जरा सुद्धा रडलं नाही? नाही ना. आता कमाल झाली. का बरं रडलं नसावं? हा बरोबर रडलं नसेल. हा बरोबर आहे. त्याचा गैरसमज झाला असेल. तुला बघून त्याला वाटलं असेल की आपली आईच आहे. हा. अहो हा? एकदा म्हणा बरं. त्याला वाटलं असेल आपल्या आईच आहे. अनेकदा म्हणा बरं. त्याला वाटलं असेल, त्याला काही वाटलं नसेल. चल इकडे दे, दूध पाहू इकडे दे. बरं बरं आणा इकडे बाटली, मी पाजते त्याला. तू काय पाजणार? तुझ्या हातात पिणार नाही ते. त्याला सरावाचा हात लागतो. चल इकडे दे पोर. दे इकडे चल. काय मुठी लागली पाजायला? पोर पाजायची साधी गोष्ट नसते. तुझ्याकडे पाजायला आहे का? एक्स्ट्रा पातळ. एक्स्ट्रा आडणारी चालल. अडणारी पाजाचा तुकडा बी चालल. पत्र चालेल का? पदर आहे. चालेल ना. पदर चालेल. चालेल ना. आहे माझ्या डोक्यावर टाका तुम्ही. तुमच्या हा त्याचं काय अंगावर लुडं घेतल्याशिवाय ते दूध पित नाही. हो हा टाका. तुमच्या मनी चावट दिसते बघा पोरग. जावड म्हणजे लहान पोरं जावडपणा असणारच. हो